यावेळेस एक महत्त्वाची बातमी येते, बातमीपत्रात ती बघूयात। येत्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे। शिवसेना पुन्हा सत्तेत आली तर मध्यमवर्गीय मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे, अशा प्रकारची ही घोषणा आहे। उद्धव ठाकरेंनी वचननामा जाहीर करण्याआधीच ही महत्त्वाची घोषणा करून टाकलेली आहे। 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या 500 फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत। हे 5 वर्षात आम्ही करणार आहोत। आणि 500च्या पुढे 700 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या मुंबईकरांना सुद्धा आम्ही कर सवलत देणार आहोत। आणि हे जे आमचं नातं आहे, हे नातं हे नुसतं मतांपुरतं नातं नाही। जर त्यांच्या आशीर्वादाने आम्ही चांगला कारभार करू शकतो तर त्या कारभाराचे काही ना काहीतरी ऋण म्हणून आम्ही येत्या 5 वर्षामध्ये या मुंबईकरांना आमचं कर्तव्य म्हणून करमुक्त करणार आहोत 500 फुटापर्यंतच्या। ते कोणाच्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहे। दिनेश, आत्ताच आपण बघितली असेल की उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे। म्हणजे खरं तर वचननामा जाहीर करण्याआधीच महत्त्वाच्या घोषणा करण्याची घाई झालेली दिसते, काय सांगाल? मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यावरून प्रचंड स्पर्धा आहे। अजूनही युतीची घोषणा झालेली नाहीये। मात्र शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याचा किंवा या स्पर्धेत आपला क्रमांक पहिला कसा राहील हे बघण्याचा किंवा तशा व्यूहरचनेचा हा एक भाग मानला जातो आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 2 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा मुंबईकरांसाठी केलेल्या आहेत। 500 फुटापर्यंत घर असणाऱ्यांना प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलत मिळेल किंवा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला जाईल आणि 500 फुटाच्या वरती ज्यांचं 500 फूट ते 700 फुटाच्या पर्यंत ज्यांचं घर असेल त्यांनाही प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलत मिळेल अशी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे। तसंच मुंबईकरांसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेचंही उद्धव ठाकरे यांनी सूतोवाच केलेलं आहे। या दोन्ही घोषणा मुंबईकरांच्या हितासाठी आपण जाहीर करत आहोत। बाकीच्या ज्या घोषणा आहेत त्या वचननाम्याच्या माध्यमातून घोषित केल्या जातील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। मात्र प्रॉपर्टी टॅक्सची घोषणा करताना जो मुंबई महापालिकेच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडणार आहे, ही योजना कशी राबवली जाणार आहे याची स्पष्टता उद्धव ठाकरे यांनी दिलेली नाही। आपण बघितलं आहे की जीएसटी टॅक्स हा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता आहे। याआधी जीएसटी टॅक्सला शिवसेनेनं विरोध केला होता। जकात रद्द करून हा जीएसटी टॅक्स आणला जातो आहे। जकात रद्द केल्याने पालिकेच्या आर्थिक तिजोरीवर ताण पडेल, सोयी सुविधा देताना मुंबईकरांना संकटांना सामोरं जावं लागेल, कर्मचाऱ्यांचे पगार काढताना खूप मोठी कोंडी होईल अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती। मात्र जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलत दिली जाईल, अगदी खरं आहे दिनेश। थोडक्यात काय तर सत्तेसाठी आपण बघतोय की आता घोषणांचा हळूहळू पाऊस पडायला लागणार आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।